नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करायला सुरुवात झालेली आहे। तर काल काही जिल्ह्यामार्फत आपल्या याद्या जाहीर केलेल्या होत्या, तर आता आणखी 3 जिल्ह्यामार्फत आपल्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहे। हे तिन्ही जिल्हे खूप महत्त्वाचे आणि बरेचसे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले अर्ज भरलेले होते। तर जिल्हे कोणते आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी लेखीसाठी झालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळेल। बघा मित्रांनो, गडचिरोली चालक पोलीस शिपाई भरती जे विद्यार्थी वाहन कौशल्य चाचणीकरिता पात्र झालेले आहे त्यांची यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे। ठीक आहे, गडचिरोली पोलीस रिक्रुटमेंट 2024 लिस्ट कॅन्डिडेट क्वालिफाईड फॉर ड्रायव्हिंग टेस्ट। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करावं लागेल। गडचिरोली जिल्ह्यामार्फत ही यादी जाहीर केलेली आहे जे विद्यार्थी आता स्किल टेस्टसाठी पात्र होणार आहेत। तर मित्रांनो, नंतर आहे धाराशिव पोलीस शिपाई, यामध्ये एकूण 125 जागा होत्या आणि तुम्हाला या यादीवर काही आक्षेप असेल तुम्ही 1 मार्च रात्री 8 वाजेपर्यंत यावर आक्षेप नोंदवू शकता। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, ओपन कॅटेगरी, ॲप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर, नाव, जेंडर आणि फिजिकलमध्ये मिळालेले मार्क्स। ठीक आहे, 50 पैकी 50 मार्क्स पण विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळालेले आहे। कॅटेगरीनुसार जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी आपल्या कॅटेगरीनुसार चेक करावं लागेल। ठीक आहे, आणि नंबर 3चा आणि महत्त्वाचा निकाल आहे पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला। ठीक आहे, अकोलामध्ये एकूण 161 जागा होत्या। ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो जर तुम्हाला या यादीवर काही आक्षेप असेल तुम्ही 2 मार्च सकाळी 10 वाजेपर्यंत आपले आक्षेप नोंदवू शकता, मेल करू शकता किंवा डायरेक्ट पण जाऊ शकता। या ठिकाणी कट ऑफ बघा कशा प्रकारचा लागलेला आहे। तर ठीक आहे, एकाच 10 प्रमाणे विद्यार्थी निवडलेले। ओपन कॅटेगरी सर्वसाधारण 41, महिला 39, नंतर ST कॅटेगरी सर्वसाधारण 36, महिला 34, सर्वसाधारण म्हणजे पुरुष, VGA सर्वसाधारण 39, नंतर NTB 38, महिला 30, NTC पुरुष 38, महिला 35, NTD पुरुष 38, महिला 34, OBC पुरुष 37, महिला 33, ACBC पुरुष 36, महिला 32, EWS पुरुष 30, महिला 26। आणि जे विद्यार्थी पात्र झालेले लेखीसाठी त्यांची पण यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली यादी तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची। कॅटेगरीनुसार कट ऑफ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। ज्या ठिकाणी कट ऑफ जाहीर केलेला नाही त्या ठिकाणी तुम्हाला यादी चेक करावी लागेल। तर बघा मित्रांनो, गुगलवर जाऊन तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती रिझल्ट असं सर्च करावं लागेल। असं सर्च केल्याबरोबर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, दिसत आहे इथं पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल, तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। यावर क्लिक केल्याबरोबर खाली यायचं। खाली आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण लिस्ट, कुठलीही लिस्ट जी आहे ते या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी मुंबई झालं, ठाणे शहर झालं, नागपूर शहर झालं, तर संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। समजा तुम्हाला कुठल्या ठिकाणची एखादी PDF डाउनलोड करायची असेल किंवा यादी डाउनलोड करायची असेल तर काय करावं लागेल, तर हे जी क्लिक हिअर दिसत आहे या क्लिक हिअरच्या समोर क्लिक करायचं आणि आपला जो निकाल आहे डाउनलोड करायचा। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि तुम्ही ही यादी कशा प्रकारे डाउनलोड करू शकता हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जी एक्झाम आहे 14 मार्चला होण्याची शक्यता आहे। तर जिल्ह्याच्या याद्या जाहीर झाल्या की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यावर नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।